नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे आमच्या मराठी ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये खरीप पीक विमा 2022 याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, काय की सर्व शेतकऱ्यांनी आतापर्यंत खरीपचा 2022 चा पीक विमा हा भरलेला आहे। तरी काही ज्या कंपन्या आहेत, अशा काही कंपन्यांनी काही जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील केलेला आहे व काही जिल्ह्यामध्ये हा पीक विमा अर्धवट शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। राहिलेले शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही हा पीक विमा जमा झालेला नाही। तर शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम होता की हा जो पीक विमा आहे हा बुडाला, म्हणजेच हा इथून मिळणार नाही म्हणा, काय म्हणा। शेतकरी चिंताग्रस्त होते की पीक विमा आम्हाला मिळणार की नाही मिळणार। शेतकरी सारखं जे विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांना कॉल करून विचारणा करतायत। अशामध्येच आत्ताच मागे एक घटना घडली, म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट अशी झाली की जी बीड जिल्ह्यासाठी अलॉट केलेली बजाज अलियन्स कंपनी आहे, ह्या कंपनीने काही दिवसापूर्वी असं एक हास्यास्पद वाक्य म्हणजे स्टेटमेंट केलं की बीड जिल्ह्यातील 12,000 शेतकऱ्यांना एकूण 12 कोटी इतकी रक्कम आमच्याकडून नजरचुकीने त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झालेली आहे व ती रक्कम आम्ही परत घेणार आहोत, ते शेतकऱ्यांचे खाते हे होल्ड करणार आहोत। अशा प्रकारे एक हास्यास्पद वक्तव्य बजाज अलियन्स करून करण्यात आलं। त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आम्ही इतका विमा भरूनही आम्हाला हा विमा मिळणार की नाही मिळणार, किंवा असं सर्व आमचे पंचनामे झाले आहेत, आम्ही क्लेम देखील केला, आमचा पंचनामा झाला आहे। भरपूर शेतकऱ्यांचे पीक विम्याबद्दल प्रश्न होते। तर शेतकरी मित्रांनो, आज बहुतेक आज सकाळी पहाटे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे बीड जिल्ह्यात तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पहाटे सकाळी हा पीक विमा क्रेडिट झालेला आहे। ही 100% खरी गोष्ट आहे। तुम्हाला क्रेडिट झाला आहे की नाही झाला आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात हे कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला आपल्या जिल्ह्याचे मी अपडेट नंतर व्हिडिओमध्ये देऊ शकतो। तर मित्रांनो, आज आमच्या माहितीस्तव आज सकाळीच पहाटेच बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना हा पीक विमा अजून क्रेडिट झालेला आहे। आता पुन्हा कंपनी म्हणते काय की आमच्याकडून नजर चुकीने झाला आहे असं काही, परंतु शेतकरी मित्रांनो, आज 13 जानेवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निघाला आहे। त्या शासन निर्णयानुसार जो राज्य सरकारचा कंपनीला अदा करायचा हिस्सा असतो, म्हणजे आपल्या पीक विम्यामध्ये जे राज्य सरकार काही हिस्सा देतं, तो जो राज्य हिस्सा असतो तो आज राज्य हिस्सा कंपन्यांना अदा करण्यासाठी आज GR निघालेला आहे। तो हिस्सा म्हणजे एकूण 724,51,46,809 रुपये इतकी ही रक्कम आहे व यामध्ये ही जी रक्कम आहे या GR मध्ये ही रक्कम सर्वच ज्या विमा कंपन्या आहेत, ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, नंतर बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यानंतर HDFC एग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि त्यानंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, या 5 विमा कंपन्याला ही जी रक्कम आहे ही हा राज्य हिस्सा शासनाकडून अदा करण्यात आलेला आहे। असा आजचा GR आहे, तारीख 13 जानेवारी 2023, म्हणजे बरोबर आजच हा GR जो आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप सन 2022 साठी पीक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रुपये 724,51,46,809 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत। तर हा मित्रांनो आज जो GR आहे, या GR नुसार मित्रांनो जी राज्य शासनाची कारण जे काही कंपन्या आहेत, ह्या कंपन्या आतापर्यंत सांगत होत्या जो शासनाचा हिस्सा आहे आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही किंवा अजून याच्याबद्दल काही GR निघालेला नाही, म्हणून आम्ही आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला हा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलेला नाही। तर मित्रांनो, आज जो GR आहे या योजनेनुसार
मित्रांनो, या जी आरनुसार आज शासनाने पीक विमा कंपन्याला ही रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. म्हणजेच ही शेतकऱ्यासाठीच एक अत्यंत चांगली खुशखबर आहे. कारण आज जर राज्य शासनाने कंपन्यांना अदा केला असेल तर काही येत्या थोड्याच दिवसात पीक विमा कंपनी हा जो पीक विमा आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी मित्रांनो आपण आज हा व्हिडिओ शूट केला होता. कारण बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये हा पीक विमा बाबतीत बराच मोठा संभ्रम आहे की पीक विमा मिळणार नाही मिळणार. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मध्ये प्रश्न आहेत. त्यामुळे आज यावरती आपण आज व्हिडिओ बनवला. तसेच मित्रांनो, असेच नवनवीन योजनांचे व नवीन शेतकरी योजनांच्या माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच असेच योजनांचे जे काही अपडेट्स आहे, कोणते अर्ज सुरू झाले काही सुरू झाले याचे अपडेट्स आम्ही आमच्या व्हॉट्सॲप व फेसबुक ग्रुपवरती देखील देत असतो. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सॲप व फेसबुक ग्रुपच्या लिंकवरती जाऊन जॉईन व्हा. जेणेकरून नवीन योजनाचे अर्ज सुरू झाले काही सुरू झाले तर आपल्याला त्याचे अपडेट्स मिळू शकतील. धन्यवाद मित्रांनो.